Good evening, ma'am. Hi, good Good evening. evening, ma'am. Good Good evening. evening, ma'am. Good evening. Good evening, ma'am. Good Good evening. evening, ma'am. ओके, आवाज Good येतोय evening. सर्वांना? गुड इव्हिनिंग. आवाज Good येतोय का evening, ma'am. सर्वांना? Good evening, madam. हो, सर्वांना गुड इव्हिनिंग. पण मी रेकॉर्डिंग पाठवली होती कालची, पाहिली का सर्वांनी? कोणाचा मेसेज आलाय का मला रेकॉर्डिंग पाठवलेली, पण तरी पण पाठवते मी. त्यांना मिळाली नाही, सुबोधला मिळाली नाही बहुतेक. हा, रेकॉर्डिंग मी पाठवत असते लगेच, एखाद वेळेस कधी कधी उशीर होतो. बरं, आज आपण शब्दांच्या साथीच कंटिन्यू करतोय. उद्या आपली टेस्ट असेल आणि त्यानंतर पुन्हा सोमवारपासून आपण नवोदय सुरू करू. दिसेल आता, ज्यांना दिसत नाही त्यांना 1 मिनिटानंतर दिसेल. मी सर्वांचं स्क्रीन स्टॉप करते. हा, आता दिसेल सर्वांना. मी बंद केली होती सर्वांची स्क्रीन, आता दिसेल. दिसते का? मॅडम. आपण विशेषण पर्यंत आलो होतो, बरोबर? विशेषणाचे काही प्रश्न झाले होते, काही राहिले होते. आज उर्वरित प्रश्न दिसतंय ना आता सर्वांना? ओके. बर, उद्या 2 टेस्ट येतील तुम्हाला 25-25 मार्कच्या, आणि त्यानंतर आठवड्यातून साधारण 1 ते 2 वेळा पुन्हा एकदा टेस्ट होणार आहे. एक प्रकरण झालं की लगेच टेस्ट मिळणार तुम्हाला. प्रकरणानंतर लगेचच टेस्ट होईल. सध्या भाग 2 वरतीच टेस्ट होतील, त्यानंतर भाग 1च्या टेस्ट सुरू होतील. मॅम, हा, बोल ना. आज आमची शिष्यवृत्तीची परीक्षा झाली. अरे वा. मग कसा होता पेपर? सोपा वाटला का? हो. ओके, ऋतुजाला सोपा म्हणजे सर्वांसाठी सोपा. होय, सोपा गेला. सोपा गेला ना? ओके, किती मार्क्स मिळतील? गुड इव्हिनिंग, मॅम. गुड इव्हिनिंग. बरं, काल आपण विशेषण पाहिलं, कुठपर्यंत प्रश्न झाले होते पहा. विशेषण मध्ये कोणाला काय अडचण? विशेषण समजलंय का? नेमकं विशेषण हे काय आहे? कशाला म्हणायचं विशेषण? ओके. मॅम, तुम्हाला एक प्रश्न पाठवला आहे, तो समजला नाही. कोणता पाठवलाय? कोणता? आता ग्रुपवर पाठवलाय का? ग्रुपवर टाकायचे काय असतील ना प्रश्न? ग्रुपवरती पाहणं होतं, ग्रुपवरती प्रश्न पाठवायचे. प्रश्न कोणी पाठवलाय? ग्रुपवरती पाठवा. ग्रुपवर मला कोणी पाठवलाय प्रश्न? ग्रुपवर आहे का? मला नाही दिसला आमचे प्रश्न. ग्रुपवर असेल का? विराज मॅडम. विराजने ग्रुपवर पाठवला. विराज, ग्रुपवर पाठवलाय का तू? मॅडम, विराजने पाठवलाय. ओके, पण विराज ग्रुपवर पाठवलाय का तू? मॅडम, पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आपला यामध्ये आहे तोच आहे का? बरं, यामध्ये आहे तो का? नाही, तो नाहीये. आमच्या शाळेतला सराव पुस्तकातला आहे तो. मला कसं दिसेना? मला सेपरेट पाठवलाय का तू ग्रुपवर मॅडम, प्रश्न वाचला. ग्रुपवर पाठवलाय. बाकीच्यांना दिसला का ग्रुपवरचा प्रश्न? मला तर नाही मॅम, मी दिसला. वाचतो. हा, वाच. मॅम, मी वाचतो. हो, वाच बेटा. खालील वाक्यातील रिकाम्या जागी हा, आता कोणत्या दिसला. एक मिनिट. क्रियापदाची हा, दिसला विराज दिसला. बर, पहिला प्रश्न का? हा, खालील वाक्यातील रिकाम्या जागी कोणत्या क्रियापदाचे योग्य रूप अचूकपणे जुळणार नाही असं म्हटलेलं आहे, आणि तिथे ठेवायचे आपल्याला क्रियापद. निळाशार आकाशात ते सारे पक्षी स्वच्छंदपणे भरारी घेताना मी. आता मी पाहिले असं पाहिजे होतं. आता दिसणे, बघणे आणि पाहणे. आता पाहणे योग्य वाटतं का? वाक्याशी अनुसरून नाहीये.
पाहिले किंवा पाहत आहे असंही होऊ शकतं. दिसणे पण नाही होणार. बघणे ब क हवंय मग एकही नाही जुळत मॅडम तो प्रश्न दिसतच नाहीये ह्याच्यात. आहे ना. विशेषणचं आहे मॅडम निळाशार स्क्रीन आकाशात ते सारे पक्षी स्वच्छंदपणे भरारी घेताना मी पाहिले होऊ शकतं. मी बघत आहे असंही होऊ शकतं. बघितले होऊ शकतं. दिसले पण होऊ शकतं, पण दिसणे नाही होऊ शकत. बघणे नाही होऊ शकत आणि पाहणे पण नाही होऊ शकत. म्हणजे अचूकपणे जुळणार नाही तर अ ब क हे तीनही जुळत नाहीत. विराज काय सांगितलं? सरांनी काय उत्तर दिलं? मॅम सर म्हणतात त्यात की त्याचं उत्तर अ हे आहे. कसं काय? मॅम स्क्रीन तुम्ही जे वाचताय ते दिसतच नाहीये. अरे बापरे, ज्यांना स्क्रीन नाही ना दिसत त्यांनी एकदा रिजॉईन करा. रिजॉईन करा. ज्यांना स्क्रीन नाही दिसत त्यांनी रिजॉईन करा. हॅलो मॅम. हा बोला ना मॅडम. हा मॅडम, त्याचं पाठीमागं उत्तर आहे ना, दिसणे असं आहे, पण ते जुळतच नाहीये. नाही नाही जुळणार नाही ना मॅडम ते. आणि क्रियापदाचं योग्य रूपच हवंय तिथे. मग तिथे आपण योग्य रूप हे काळानुसारच ठेवतो. बरोबर आहे ना. म्हणजे आता दिसले हो म्हटलं तर ते भूतकाळी रूप झालं असतं. दिसत आहे म्हटलं तर ते वर्तमान काळी झालं असतं. मग आता दिसणे सुद्धा इथं योग्य वर्तमान होऊ शकतो, पण वाक्य नाही ना जुळत तिथे. वाक्य पण जुळलं पाहिजे. वाक्याशी जुळणारच हवंय. भविष्यकाळी पण मॅडम, असू तसं ते शकतं. कसं खाली पुन्हा तिसरा पण तसंच ते आणि घेतलेलं आहे तिथे. क्रियापदाची रूप हे आपण काळानुसारच ठरवतो. काळानुसार आता क्रियापदानुसार आपण काळ पण ओळखतो. झाले म्हटलं की ते भूतकाळ झाला. आहे म्हटलं की तो वर्तमान काळ आहे. मॅडम असणार आहे म्हटल्यानंतर तो भविष्यकाळ. बोला ना. ते मॅडम आम्हाला तिसरा पण नाही समजला. तिसरा नाही समजला का? काय खालील संवादात हो. किती क्रियापद आली आहेत हे का? मॅम दिसतच नाहीये ते. मॅडम स्क्रीन मुद्दाला एका नाही जागेवर दिसत आहे का? थांबली. मॅडम प्रश्न दिसत नाही नीट. मॅडम स्क्रीन नाही दिसत. प्रश्न दिसतोय ना तो. प्रश्न दिसतोय. आता मी पुन्हा नाही एकदा मॅडम स्क्रीन तिथं शेअर केलं. प्रश्न दुसरे मी पुन्हा प्रश्न एकदा दिसतात स्क्रीन शेअर केलं. मॅडम. विशेषणाचे प्रश्न दिसतात. अरे हा नाही मॅडम प्रश्न. दुसरे अरे मी ग्रुपवरचा प्रश्न वाचते. तुम्हाला असं वाटतंय की मी जो बोलते प्रश्न तो स्क्रीनवरती नाही दिसणार तुम्हाला. मी ग्रुपवरती पाहते. त्यानं ग्रुपवरती फोटो पाठवलाय. मी पुन्हा एकदा आता पाठवते. विराजने जो प्रश्न पाठवलाय त्याचा प्रश्न मी पुन्हा एकदा आपल्या ग्रुपवरती पाठवते. आता दिसत असेल तुम्हाला. ग्रुपवरती पाठवलाय मी तुम्हाला. स्क्रीनवरती नाही दिसणार आहे तो. स्क्रीनवरती विशेषणाचे प्रश्न दिसतायत. हे संवाद नाही समजले का? संवादामध्ये किती क्रियापद आली ते नाही समजलं का? तिसरा कोणाचा होता? हो मॅडम. स्क्रीनवरचा तिसरा. बरं पहा आता संवाद आहे विराजने जो प्रश्न मला पाठवला ना त्यामध्ये संवाद होता. राजू म्हणाला अजय मॅम तो छोटा संवाद. काय? तो छोटा संवाद. छोटासा काय? तो नाही समजला आम्हाला. तो छोटा संवाद आहे ना, हा संवाद नाही त्याच्यात समजला का? किती क्रिया आल्या असा एक प्रश्न आहे. हा तो आहे. हे तो क्रियापद नाही किती आलेत समजला. हे नाही समजलं. यामधलीच पण क्रियापद किती आलेत हे नाही समजलं का? मॅडम तुम्ही हो. सांगा. मॅडम एक मिनिट. हा विराज मम्मीकडे दे. कोणत्या क्रमांकाचा प्रश्न आणखी? हा मॅडम, तो तुम्ही सांगताय का तो तोच ना तिसऱ्या संवादाचा. क्रमांकाचा प्रश्न मी सांगते, त्याला दोन्ही हा तो घालून. संवादच मी सांगते ना मग तो. तुम्ही सांगताय तोच. हो बर पहा आता राजू काय हो म्हणाले? हो. अजय सहलीला कोण कोण येणार आहे? अजय म्हणतो मोईन व मेरी येत आहे. मी आणि माझा भाऊ आलोय. मग यामध्ये किती क्रियापद आलीत? मग आता क्रियापद पहा येणार आणि आहे. येणार हे भविष्यकाळी क्रियापद झालं. आहे पण आहे. पण आता येणार जे आहे ते सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेलं इथं. आता येत
येत नाही होणार की येत हे क्रियापद नाहीत, आहेत हे क्रियापद आहे. आणि आलोय हे सुद्धा इथे क्रियापद म्हणून आलेलं आहे. मग सहाय्यकारी क्रियापद जर धरलं तर येणार त्याबरोबर आहे, आहेत आणि आलोय अशी 4 असायला हवी. पर्यायामध्ये किती आहेत पाठीमागे? पर्याय तीनच दिलेत मॅडम पर्याय. पर्याय 3 दिलेत म्हणजे पर्याय क्रमांक 1 दिला का त्यांनी? 1 जर दिला तर सहाय्यकारी मॅडम सहाय्यकारी येणार क्रियापद नाही पण असतं का? घेतलेलं. काय? सहाय्यकारी हॅलो मॅम. क्रियापद पण असतं का? हो असतं ना सहाय्यकारी क्रियापद. हा बोला ना. मॅम आलोय हे नाव म्हणून आले का क्रियापद म्हणून आले तिथे? आलो, आलोय, आलोय हे आलो. क्रियापद म्हणून, आलोय म्हणून क्रियापद. आणि मी इथे आलोय. आपण असंही म्हणू शकतो ना, एक अर्थपूर्ण वाक्य होऊ शकतो. राज म्हणाला मी शाळेत आलोय. मग इथे शाळेत असं म्हटलं राज असा वाक्य होऊ शकतं. राज म्हणाला, हा मॅडम बरोबर आहे. मग 3 बरोबर आहे वाक्य. मग 3 त्याच बरोबर राज आले असं. म्हणाला मी शाळेत. मग एवढंच जर बोललं तर ते वाक्य अर्थपूर्ण नाही होणार. पण आता त्यांनी सांगितलंय की आलोय, आलोय हे जर शब्द ठेवला तर वाक्य अर्थपूर्ण होत आहे. मग आलोय हा शब्द इथे क्रियापद म्हणून येऊ शकतो ना. आलोय हे यामध्ये क्रियापद आहे. होऊ शकतं क्रियापद. आलोय. हो मॅम बरोबर आहे. आणि जर त्यांनी सांगितलंय. सहाय्यकारी नाही घेतली तर आहे, आहेत आणि आलोय हे 3च घ्यायचे. मग इथे येणार नका घेऊ. बरं पहा आता आपण जी हो विशेषणं पाहत होतो ती विशेषणं कंटिन्यू करूयात. इथपर्यंत झालं होतं का आपलं? पहा बरं. प्रश्न क्रमांक 2 हो. घेऊयात का? बरोबर ना? हेच सुरू होतं. हो. ओके चालेल. हो. प्रश्न पहा. रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रथम डॉक्टरांनी रोग्यास टिंबटिंब श्वासोच्छवास लावला. मग काय असेल? नैसर्गिक, कृत्रिम, मंद की बनावट. आता ही सर्वच विशेषणं आहेत पण वाक्याशी जुळणारं अनुसरून वाक्याला अनुसरून असणारं विशेषण शोधायचंय. नैसर्गिक, नैसर्गिक तर आपण श्वास घेतो ना. चला आलं उत्तर. फक्त 9-10 जणांची आलीत. ओके, सर्वांची उत्तरं दिसली पाहिजे मला. पर्याय क्रमांक 1 आणि 4. ओके. ऑप्शन नंबर 2 कृत्रिम नसायला हवं. कृत्रिम हे योग्य आहे. आता प्रथम तर काय करणार, ज्यांना श्वास घेता येत नाही त्यांना ऑक्सिजन लावलं जातं हे माहिती आहे ना तुम्हाला. टीव्ही मध्ये, पिक्चर मध्ये दाखवलं जातं पहा, सिरियल मध्ये. काय केलं जातं? ऑक्सिजन लावलं जातं. म्हणजे कृत्रिम, कृत्रिम म्हणजे मानव निर्मित, मानवांनी तयार केलेलं जे काही क्रियापासून जे काही तयार झालेलं ते कृत्रिम असतात. आर्टिफिशियल म्हणतो आपण. नैसर्गिक म्हणजे नॅचरल, नैसर्गिक पद्धतीने. आता जो काय आपला श्वास घेणं चालू आहे तर तो नैसर्गिक पद्धतीने. पण जेव्हा आजारी पडलात किंवा चक्कर आली मग अशा वेळेस तिथे म्हणजे खूपच असा त्रास वगैरे होतोय, श्वास बंद पडायला लागला, त्यावेळेस मात्र ऑक्सिजन लावलं जातं. त्यांना म्हणायचं की कृत्रिम श्वासोच्छवास लावलेला आहे. कृत्रिम हे योग्य आहे यामध्ये. प्रश्न क्रमांक 2. प्रथम अपघातातील टिंबटिंब व्यक्तींना ताबडतोब रुग्णालयात हलवले. जखमी लोकांना. कठीण, जखमी लोकांना. बरोबर आहे ना? जखमी. काय की नाही तुम्हाला? कठीण समय येता यामधले हे कठीण समय येता हे एक प्रकरण आहे 5वीला. हो मॅम, आम्हाला आहे 5वीला. त्यामधलेच आहे. हो, ते बी वाचलंय. हो, त्यामधलेच हे वाक्य आहेत. बर, जखमी हे योग्य आहे. पाहता पुढचा प्रश्न.
प्रवासात नेहमी टिंब दागिनेच घालावेत. सोन्याचे किमती नकली की असली. प्रत्येकाचा प्रश्न चॅट बॉक्स मध्ये असेल. पर्याय क्रमांक 3 म्हणणं आहे नकली, जे की अगदी बरोबर आहे. प्रवास करताना नकली दागिने घालायचे, नाहीतर चोरी होण्याची शक्यता असते. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. बाळ सर्वांनाच आवडते. टिंब बाळ सर्वांनाच आवडते. रडणारे, घाणेरडे, केकाटणारे की हसरे? हसरे. हसरे. अगदी बरोबर. एखादं रडणारं बाळ आपल्याला सुद्धा घ्यावंसं वाटत नाही. बरं पहा पुढचा प्रश्न. उद्याने, सिनेमागृहे, बस स्थानके इत्यादी टिंब ठिकाणी कचरा करू नये. वैयक्तिक, सार्वजनिक, सांघिक की आर्थिक? सार्वजनिक. बरोबर आहे, सार्वजनिक. जे सर्वांसाठी वापरायला सार्वजनिक, बरोबर. बस स्थानक, विमानतळ, शाळा हे काय झालं, सार्वजनिक आहे, सर्वजण येऊ शकतात. एका कोणाच्या मालकीचं नाही, हे सार्वजनिक. आपलं घर आहे आपलं वैयक्तिक आहे, बरोबर. पुढचा प्रश्न, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रत्येक प्रश्नातील विशेषण असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. स्तुती, मत्सर, नवनवीन आणि तुलना. प्रत्येकाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये हवंय. ओके, आलं सर्वांकडे उत्तर. पर्याय क्रमांक 3 आणि 1. नवनवीन. नवनवीन हे यामध्ये विशेषण आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. देखणी, कापणी, बोलणी आणि खेळणी. पर्याय क्रमांक 1 देखणी अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. खिडकी, रांगोळी, भावकी आणि लाडकी यामध्ये? पर्याय क्रमांक 4. लाडकी. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. मॅम सगळ्यांचे माईक म्यूट करा. हो हो. नको मॅम. नको मॅम. पाहते मी प्रत्येकाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये पाहते. लाडकी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, थकवा, हुरूप, जाणीव आणि जाणता. पर्याय क्रमांक 3, 4 अशी उत्तर येऊ लागली. काय होतं, जाणता. जाणता राजा म्हणतो आपण, पहा त्याला जाणीव आहे, जाणता आहे, तो जाणता. पुढचा प्रश्न, उढाळ, झोपडी, अंधार आणि कपाळ. चार, 1, 3 अशी वेगवेगळी उत्तरं मिळू लागली. ओढाळ. ओढाळ वासरू नावाची एक कविता आहे, पहा तुम्हाला. ओढाळ वासरू. वासरू या शब्दासाठी ओढाळ हे विशेषण आलेले. ओढाळ हे विशेषण आहे. लहान मुलं जे काही खोडा करतात की नाही, थोडस चालण्याची स्टाईल, बोलण्याची स्टाईल, थोडस लाडात येणं, म्हणजे एक प्रकारचे हे ज्या कृती आहेत तर त्या प्राण्यांमध्ये सुद्धा असतात. एक जागी न थांबणं, मग त्या प्राण्यांना काय म्हटलं जातं, ओढाळ. ओढाळ वासरू. ओढाळ वासरूची ही कविता आहे, पहा. पुढचा प्रश्न,
पुढील प्रत्येक प्रश्नातील विशेषण नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहे. विशेषण नाही असा पर्याय शोधा. फाटकी तुटकी, केर कचरा, रंगीबेरंगी, अघळ पघळ. पर्याय क्रमांक 2 आणि 4 अशी 2 उत्तरे मिळाली. केर कचरा हे नाम आहे, इतर विशेषण आहेत. पुढचा प्रश्न, पिवळी, सुकलेली, गर्द आणि सावली. पर्याय क्रमांक 2, 3, 4 अशी वेगवेगळी उत्तर पुन्हा एकदा मिळाली. सावली, सावली हे नाम आहे, ते विशेषण नाही. कशाला तरी दिलेलं नाव आहे हे, सावली नाम होणार. बोला साईराज, माईक ऑन आहे साईराजचा. डाऊट आहे का साईराज? टीचर पिवळी पण नाम आहे ना? हो आहे ना, पण पिवळा असतं तर नाम झालं असतं, पण नामापासून विशेषण पण होतं. मग पिवळी, आपण पिवळी अशी नावाने नाही ओळखत. पिवळा रंग, रंगाचं नाव आहे पिवळा, पण पिवळी, पिवळी साडी, बरोबर, पिवळी फुलं म्हणतो. म्हणजे एखाद्या नामासाठी आपण पिवळी हा शब्द वापरतो, पण रंग जर नाम जेव्हा वापरायचं तेव्हा पिवळा शब्द म्हणतो, बरोबर. हो. हो, म्हणून पिवळी आलं म्हणून ते विशेषण आलं. तांबूस, प्रदर्शन, कोऱ्या आणि नामवंत यामध्ये पहा. पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. प्रदर्शन हे नाम आहे. पुढचा प्रश्न, पायरी, गाणारी, हसरी आणि लाजरी. आजचा मेसेज आहे, 1 मिनिट. मल्हारला लिंक नाही मिळाली का? मल्हारचा मेसेज आता दिसतोय मला. मल्हार तर आहे ना? मल्हार आवाज येतोय ना? मल्हार आवाज येतोय का? ओके. पर्याय क्रमांक 2, 4, 1. ओके, 1. पर्याय क्रमांक 1, पायरी हे नाम आहे. स्टेप्स म्हणतो आपण, घरामध्ये ज्या स्टेप्स असतात, पायऱ्या, ती पायरी आहे. सुजान, सूचक, लेखन आणि पाचक. पर्याय क्रमांक 3, लेखन, लेखन हे नाम आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रत्येक प्रश्नातील ठळक अक्षरातील नामासाठी योग्य असणाऱ्या विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचा वर्तुळ रंगवायचं आहे. वातावरण, वातावरण कसं असू शकतं? मोकाट, प्रसन्न, अफाट की अपुरे. पर्याय क्रमांक 1 आणि 2, मोकाट वातावरण कधीच नसतं. वातावरण कसं असू शकतं? प्रसन्न, प्रसन्न वातावरण आहे आज आपण म्हणतो पहा. जेव्हा आपल्याला छान वाटायला लागतं, आजूबाजूचा परिसर छान वाटतो, तेव्हा आपण प्रसन्न वातावरण म्हणतो. बोला विराज, डाऊट होता? मृदू म्हणजे काय? मृदू, मृदू म्हणजे मृदू म्हणजे काय? मृदू म्हणजे मवाळ, मवाळकीने बोलणे म्हणजे मृदू. मृदू, आता स्वर सुद्धा मृदू असतात पहा. ज्यांचा उच्चार आखूड होतो ते मृदू असतात, आणि ज्यांना खूप जोर लावावा लागतो, समजा क बोलणं आणि छ बोलणं, छ जरा थोडासा उच्चार कठीण जातो, बरोबर. मग हे काय झालं? कठोर. आणि क म्हटलं की थोडं सॉफ्ट बोलतो आपण, मग ते मृदू.
समजा ग बोलायचंय, ग ग बोलायला असं काही खूप मेहनत नाही लागत आहे. बोलण्यात सुद्धा तो सॉफ्ट आहे. पण झ बोला, मग त्याच्यामध्ये मात्र ग बोलला की तो मृदू आहे. मग अशी स्वर व्यंजन यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्यंजनांमध्ये मृदू आणि कठोर ठरवलं जातं. मृदू म्हणजे मवाळ पण होतं. वेगवेगळ्या अर्थाने इथे मृदू शब्द येऊ शकतो. पाणी कसं असू शकतं? मृदू, भित्रे, लवचिक की नाजूक? पर्याय क्रमांक 1 वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो म्हणून मृदू हे एक विशेषण आहे, जे की आपण पाण्याला सुद्धा मृदू हे वापरू शकतो. मृदू, भित्रे, लवचिक आणि नाजूक पाणी नसतं, मृदू होऊ शकतं. वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्यानं येऊ शकतो मृदू शब्द. देखावा, रसाळ, कोवळा, रसरशीत आणि सुंदर. पर्याय क्रमांक 4 म्हणणं आहे. ओके, देखावा. देखावा कसा असू शकतो? सुंदर. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. बाहुली, भव्य, अथांग, बोलकी आणि उष्ण. डाऊट होता पुन्हा विराज? माईक ऑन आहे तुझं. चुकून झाला. ओके. बाहुली कशी असू शकते? पर्याय क्रमांक 3 बोलकी बाहुली. अगदी हुबेहूब बाहुल्या असतात पहा, छोट्या मुलांसारख्या दिसणाऱ्या. मग असं आपण म्हणतो की ही बाहुली तर एकदम बोलकी आहे, एकदम सेम दिसणार, अगदी माणसांसारख्या क्रिया असणाऱ्या, म्हणजे थोडस दिसणार आहे. त्याला आपण बोलताना एक विशेषण देऊन बोलतो की बोलकी बाहुली आहे. ती अक्षरशः बोलत नसते, खरोखर ती बोलत नसते. जर त्यात सेल वगैरे टाकला तर ते एखाद दोन शब्द काही किंवा एखादं गाणं वगैरे जोडलेलं असतं त्या बाहुलीमध्ये, तर तेवढंच ते बोलतं. आपण काय बोललं त्या प्रश्नाला उत्तर नाही देणार. आता पुढचा प्रश्न आहे थंडी. थंडी कशी असू शकते? बोचरी, हसरी, लाजरी की सोनेरी? पर्याय क्रमांक 1 बोचरी. 2 सुद्धा आलं पहा. हसरी नसतं थंडी, बोचरी थंडी. गुलाबी थंडी होऊ शकतं, बोचरी थंडी. 6वा प्रश्न आहे. पुढील प्रत्येक प्रश्नातील ठळक अक्षरातील नामासाठी योग्य नसणाऱ्या विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा. योग्य विशेषण होणार नाही असं. पिशवी पहा, मोकळी पिशवी असं शोधायचंय. मोकळी पिशवी होऊ शकतं का? भरलेली पिशवी, फाटकी पिशवी, शांत पिशवी. या प्रकारे हे विशेषण चेक करायचं. जे जुळणार नाही त्याचं पर्याय लिहायचंय. पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे. विनया, एवढे 2 प्रश्न होऊ दे, तुझा माईक ऑन करते. झोपडी कशी असू शकते? चंद्रमोळी, पडकी, गगनचुंबी की सुंदर? पर्याय क्रमांक 3 गगनचुंबी इमारत असते. चंद्रमोळी झोपडी होऊ शकते, पडकी झोपडी होऊ शकते, सुंदर झोपडी होऊ शकते. चंद्रमोळी म्हणजे चंद्राचाही प्रकाश येईल. झोपडी म्हटल्यानंतर थोडीफार छिद्र असणारी, जी झोपड्याला छिद्र वगैरे पडलेली आहेत, ज्या छिद्रांमधून रात्रीच्या वेळी चंद्राचाही प्रकाश येईल, अशी जी झोपडी आहे त्याला चंद्रमोळी झोपडी म्हटलं जातं. दिवस वाईट, लहान, वेगळा आणि उंच. विनया, माईक ऑन आहे. पर्याय क्रमांक 4 उंच दिवस नसतो. हो, बोल ना विनया. मला 5व्यातला चौथा प्रश्न समजला नाही. चौथ्यातला 5वा बाहुली.
भव्य, अथांग, बोलकी आणि उष्ण. आता इथे योग्य विशेषण शोधायचं होतं. आपण कधी म्हणतो का बरं भव्य बाहुली? भव्य म्हणजे काय? भव्य इमारत होऊ शकते. भव्य म्हणजे खूप मोठी असणार, त्याला आपण भव्य म्हणतो. अथांग, अथांग समुद्र होऊ शकतो. काय? ज्याचं काय? बोला. अथांग म्हणजे आपल्या डोळ्यांपेक्षा दिसतंय तेवढं खूप मोठं, ज्याचा अथांग पत्ता लागणार आहे. अथांग समुद्र असतो. कुठपर्यंतही पहा, अगदी जेवढी नजर जाईल तेवढा आपल्याला तो समुद्रच दिसतो. याला म्हणायचं अथांग समुद्र. अथांग समुद्र होऊ शकतो. बोलकी, बोलकी बाहुली होती. उष्ण, उष्ण एखादा पदार्थ होऊ शकतो. सूर्याला उष्ण म्हणू शकता, एखाद्या पदार्थाला म्हणू शकता. पण बाहुली जी आहे, आपण म्हणतो काय बोलकी बाहुली आहे ग तुझी, म्हणजे हे एक बोलण्याचं काय आहे, बोलण्यातली एक लकब आहे, बोलकी. अक्षरशः ती काय आपल्याशी खरोखर बोलत नसते, पण बोलकी बाहुली हे विशेषण आहे. बोलकी हे विशेषण आहे बाहुली या नामासाठी. बरं, विशेषण समजलं. दिवसेंदिवस काय झालं, घसा नीट व्हायचा तर ते जास्तच खराब होतोय. आणि दिवसभर क्लास असतो, नेमका तुमचा क्लास रात्रीच्या वेळी असतो. दिवसभर मुलांना ओरडायला लागतं. थोडंफार बरं झालं की ते ओरडून ओरडून पुन्हा घसा बसतो माझा. 8 दिवस झालं तो काही घसा नीट होईना. आणि तुम्हाला काही आवाज बहुतेक व्यवस्थित माझा येईना. आवाज समजतोय का नक्की माझा? हे रोजच झालंय मॅडमचं, असं होणार हो की नाही? दिवसांपासून हा, आणि तुम्हाला ओरडण्याची गरज नसते. ऑनलाईन क्लास वाल्यांना ओरडण्याची गरज नसते. क्लासमध्ये खूप ओरडण्याची गरज असते. फटके द्यावे लागतात मुलांना. खूप गोंधळ घालतात. पण ते ओरडून ओरडून घसा काही नीट होईना माझा. पाहता, क्रियापद, क्रियापद नेमकं कशाला म्हणायचे? 1 मिनिट हा, एक माईक बंद करते, पाणी पिऊन येते. ओके, आवाज येतोय ना आता? माईक ऑन आहेत सर्वांचे. चौथ्या प्रश्नातला 5 वाजता. हा, कुणाल कोणता डाऊट होता? चौथ्या प्रश्नातला 5वा. सुजान, सूचक, लेखन आणि पाचक यामध्ये विशेषण नसणार. सुजान नागरिक, ज्याला समजते व्यवस्थित, आपण त्याला म्हणतो सुजान. ज्याला जाणीव आहे, समजते. मला कळलं नाही. काय नाही समजलं बाळा? साईराज, 5वा प्रश्न. 5वा हाच होता का तो? मी ज्याला गोल केला तोच प्रश्न का? नाही 5व्या प्रश्नातलं ते खालचं. बर, तो पण घेते. हा समजून घ्या अगोदर. सुजान, सुजान आपण म्हणतो सुजान नागरिक. नागरिक या शब्दासाठी सुजान वापरलेले हे विशेषण आहे. सूचक काय? बोला. मॅम, आज माझा बर्थडे. विनयाचा बर्थडे आहे का आज? हा. हॅपी बर्थडे विनया. आपल्या क्लास तर्फे बर्थडेच्या शुभेच्छा. बर्थडे असेल तर थँक्यू. वरती पाठवत जा, आज माझा बर्थडे आहे. किंवा तुमचा एखादा फोटो वगैरे टाकायचा, मला कसं माहित होणार? तुम्ही टाकू शकता. बर्थडेचा आपण शुभेच्छा देत जाऊया. तसं काही अगदी शाळेमध्ये सुद्धा सेलिब्रेशन केलं जातं बर्थडेचं. आपण आपल्या क्लासमध्ये सुद्धा करत जाऊयात. सूचक, सूचक हे सुद्धा विशेषण आहे. पाचक, एखादा पदार्थ आपण म्हणतो पाचक आहे, किंवा रस जो आहे पाचक रस आहे, हा पचन होणारा. लेखन मात्र हे नाम आहे. लेखन, मग सुलेखन असं जर म्हटलं तर ते विशेषण झालं. स्वच्छ लेखन हे सुद्धा, स्वच्छ हे लेखनसाठी आलेलं विशेषण आहे.
पण कू म्हणजे वाईट असतो इथे. फक्त क ला उकार कू लागला की वाईट होतं आणि स ला उकार सु म्हटलं की चांगलं. सुलेखन म्हणजे चांगलं लेखन. असं जर आलं असतं तर तो विशेषण झाला असता. पण इथे लेखन हा फक्त एकटाच आहे, तो नाम आहे. मॅम हा, आता समजलं का? मॅम मला 5व्या प्रश्नातलं कळालं नाही. 5व्यातलं कितवं? 5व्यातलं ते 5वं थंडी. बोथरी म्हणजे हा, बोचरी. बोचरी थंडी. आता थोडस जे वयस्कर माणसं आहेत की नाही त्यांच्या बोलण्यामध्ये असते पहा, बोचरी थंडी. म्हणजे थंड पण वाटते आणि थोड्या वेळात गरम पण होतं. ही बोचरी थंडी झाली. म्हणजे खूप मॅम काळ टिकून नाही राहता हो येते थंडी. पण ती बोचरी थंडी. आलं लक्षात? हो हो. हो मग थंडीला गुलाबी मॅम थंडी, समुद्र बोचरी थंडी ही अशी विशेषणं असतात. अक्षरशः त्याला दात नसतात. आपण काय म्हणतो, ज्याला दात नाही ते बोचरे आहेत का? पण हो हा, थंडी वाजते. वाजते म्हणजे आवाज येतो असं नाही. अक्षरशः एकदम एवढं बोलण्यावरती अर्थ नसतो घ्यायचा. मराठी भाषा आहे. मराठी भाषा ही अशीच छान बनवलेली विशेषणांनी, म्हणींनी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द हे सर्वांचा मेळ आहे. म्हणून मराठी भाषा ऐकायला छान वाटते. शब्दार्थ हो, शब्दार्थ आहेत. अधूनमधून आपण एखाद्याला नाही काही समजलं, मॅडम हा, बोला. अख्खी शब्द संपत्ती हो, अख्खी शब्द संपत्ती. आपली जी मराठी भाषेमधली शब्द संपत्ती आहे ती खूपच छान आहे आणि या छान शब्द संपत्तीमुळे मराठी भाषा आपल्याला छान वाटायला लागते. बरोबर? मॅम समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करतात. हो. बरं, क्रियापद पाहायचं आता आपण. शेवटची 2 मिनिटं राहिलेली आहेत. आपण क्रियापद आज करूयात. हो. तर यामध्ये डाऊट आहे? व्यवस्थित समजलंय का? नाम, सर्वनाम, विशेषण हे 3 क्रिया म्हणजे 3 जे शब्दांचे जाते ते व्यवस्थित समजल्यात का? हो ओके. मॅम मी तुम्हाला क्रियापदाचे वाक्य सांगू. हो, सांग ना. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या व क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद. जसं की आता मी अन्न खातो, इथे एक वाक्य दिलं. एवढा तर शब्द दिला असता, मी अन्न. मग मी अन्न म्हटल्यानंतर आपल्याला अर्थबोध होतो का? नेमकं काय आहे, काय म्हणणं आहे? मी अन्न खाणार, मी अन्न खातो, मी अन्न खात नाही, मी अन्न देतो, असं जे आहे म्हणजे खातो, देतो, खाणार, घेईल, देईल असे जे काही शब्द आहेत, मग हे ठेवले यापैकी कुठला तरी एक शब्द ठेवला तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि वाक्यामध्ये नेमकं काय म्हणणं आहे ते आपल्याला समजतं. म्हणूनच म्हटलं जातं की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद आहे. म्हणजे हा जो खातो शब्द आलेला आहे तर तो खातो हा क्रियापद आहे. मी पाणी पितो. आता मी पाणी असं तर नाही म्हणू शकत आपण. मी पाणी त्याच्या पुढे काय? पिणार, पिणार नाही, पितो का पिले. हो, म्हणजे जेव्हा आपण असा काहीतरी शब्द ठेवतो की का काय झालं? क्रियापद कायम शेवटीच येतं का? नाही नाही, क्रियापद सुरुवातीला मध्ये पण येऊ शकतं आणि शेवटी पण येऊ शकतं. जाणार आहे आज मी मुंबईला. आता इथे सुरुवातीला आलं बरोबर. कुठे येऊ शकतं असं काही नाही. बरं, मला काय वाटतं आता शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. मध्येच आपली लिंक थांबू शकते. आपण फक्त थोडीशी माहिती पाहू. आणि आज तुम्हाला जेवढी शक्य होतील तेवढी प्रश्न तुम्ही क्रियापदाची सोडवा. हो मिनिटामध्ये तर काही एवढं शक्य होणार नाही. आपण फक्त ओरली हो बोलूया. क्रियापद मॅम काय झालं? हो, पाठवते मी होमवर्क. आज अभ्यास केला. कोणतं क्रियापद झालं? आज टीचर अभ्यास केला. कधी पाठवता? काय पाठवते? टेस्ट उद्या पाठवते. उद्या पाठवते सकाळी.